माझं नाव दत्ता साळुंके आहे. मी देवळा गावचा उपसरपंच आहे. एक गावठाण हद्दीतील 138 गट नंबर आणि 131 गट नंबर हे कोर्टामध्ये भांडण चालू आहे. बऱ्याच कमीत कमी 30 ते 25 वर्षानं कमीत कमी. आणि झाडं ही त्या 101 गावठाण हद्दीतील जमीन पडक असल्यामुळं त्याचा वाद चालू आहे कोर्टामध्ये. मोठमोठे झाडंही आलेली होते. कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून किंवा शेतकऱ्यांना मिलीभगत करून झाडं काल दिनांक 6 रोजी JCB लावून ट्रॅक्टर लावून झाडं मोठमोठे तोडलेले आहेत. कोर्टाचा आदेश फक्त हद्दी खुणा कायम करणं ह्यासाठी दिलेला होता. पण पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांनी त्या आदेशाचा गैरफायदा करून ते जमीन शेतकऱ्याला कशी ताबीज करून देण्यात येते हे प्रयत्न केला. आणि बऱ्याच दिवसांनी ते जमीन पडक होती, ते जमीन शेतकऱ्याला वाहिती करून दिली. ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा मोठ्यापणे हात आहे. प्रशासन सांगतंय की झाडे लावा झाडे जागवा. त्याच्यानंतर पुन्हा PI साहेबाला कुठला असा आदेश आला किंवा त्यांनी ही सगळे झाडं तोडून टाकली तर आणि ह्यांचा दबाव पोलिसांनी आमच्यावर दबाव टाकून हे पूर्णपणे झाडं काढले, गावठाण हद्दीत दिले. मी ही DYSP साहेबाला निवेदन दिलेलं आहे. येईल त्या 15 तारखेपर्यंत आणि जर काही ह्याच्यावर कारवाई नाही केली तर मी येईल त्या 15 तारखेला आतमधून आमच्या गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.